की माझे जे कॉर्पोरेटर्स आहे, आम्ही विरोधी पक्षामध्ये आहे, 25 माझे कॉर्पोरेटर्स आहे आणि त्या कॉर्पोरेटर्सनी एक मागणी केली होती की आज जेव्हा आपण सभा सुरू करू त्या अगोदर आपण जे नवीन निवडून आलेले खासदार आहे त्याच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आम्ही पास करायला. आज जेव्हा ते मीटिंग सुरू झाली ते कॉर्पोरेटर्सने म्हटलं तर फक्त मला वाटतं की 30 सेकंदाचा इश्यू होतं की महापौरांनी असं सांगितलं असतं. आणि हे प्रथा आहे की जेव्हा नवीन आमदार किंवा नवीन खासदार निवडून येतो तर महानगरपालिकेची ही प्रथा आहे की औरंगाबाद महानगरपालिका नवीन खासदार यांचं स्वागत करतो करके फक्त असं बोलायचं होतं. तर त्यांनी म्हटलं की नाही आम्ही नाही बोलणार, आम्ही त्यांचं स्वागत नाही करणार. याचा अर्थ हे आहे की तुम्ही नाही स्वागत केलं तर मी खासदार नाही राहणार का? मी खासदार राहणार, 5 वर्षासाठी खासदार राहणार. तुम्हाला मान्य असेल तुम्ही माझं स्वागत केलं तरीही, नाही केलं तरीही राहणार आहे. आणि नाही केल्यामुळे माझ्या कॉर्पोरेटर्सनी असं म्हटलं की जेव्हा प्रथा आहे मग तुम्ही अशी दादागिरी कशा करता? म्हणजे महानगरपालिकेचे जे महापौर आहे ते शहराचे महापौर असते. ते असं म्हणणार असेल की नाही आम्हाला मान्य नाही आहे खासदार आमचे आहे करके तर ते चालणार का? ते गॅझेटमध्ये आलेलं आहे, तुम्हाला मान्यच करावं लागेल. पण ते नाही केलं तर कॉर्पोरेटर्सने म्हटलं की तुमची दादागिरी आहे का, हे असे कशा तुम्ही वागणूक देत आहे, म्हणून एक गोंधळ झालेला आहे. निंदनीय आहे जे काही घडलं. देशात मला असं वाटतं की औरंगाबाद महानगरपालिका एकमेव महानगरपालिका असेल की ज्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की काही छोट्या छोट्या कारणाने महापौरांचं काय की तुम्ही प्रश्न उपस्थित केला की त्याला निलंबन करा, एका दिवसासाठी निलंबन करा, त्यांना 10 दिवसासाठी निलंबन करा. हे काय प्रकरण आहे? त्यांना पण नियमावलीप्रमाणे वागावा लागते. पण अशा दादागिरी की आमची सत्ता आहे तर आम्ही हे करणार आणि ते नक्की करणार. मला माहीत आहे की ते राज्य सरकारला ते प्रस्ताव पाठवणार आहे कारण त्यांना माहीत आहे की फक्त 11 महिने शिल्लक राहिलेले आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी. आणि ते मला पूर्ण विश्वास आहे ती पूर्ण ताकद लावली तरीही ते महानगरपालिकेमध्ये पुन्हा सत्तेमध्ये येणार नाही. कारण त्यांनी जे भ्रष्टाचार केलेला आहे आजही त्यांना हाकलण्याचं कारण एकच होता की तुम्ही 1 कोटी रुपयाचं काही मशिनरी परचेस करत आहे, त्याच्यासाठी टेंडर नाही. ते महापौरांनी काहीतरी त्यांच्या जवळच्या एका माणसाकडून त्यांनी हे मागितलं, कोटेशन मागितलं आणि त्यांना ते देणार होते. म्हणजे 3 लाखापेक्षा जेव्हा जास्त काही खरीदी करायची असेल तर त्याचा टेंडर निकालावा लागते. हमारे यहाँ मुख्तलिफ कंपनियों के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्नीचर दस्तियाब है. एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे. प्रोपराइटर हाफिज मदरुल्लाह बेग, अदर बेग, अलबरकात होम अप्लायंसेस, फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, टायरबोर्ड, दिगलू नाका, नांदेड़. नांदेड़ उर्दू न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें. बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहे.